नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. मी कल्पना पुन्हा घेऊन आली आहे आपल्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा आणखी एक नवीन श्लोक. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर नाथ संस्कृतीचा. आपण श्रीमद भगवद्गीता शिकत 5व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आणि 5व्या अध्यायाचा 13 आणि 14 हे 2 श्लोक आपण आज घेणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 श्लोक आणि त्याचा थोडासा अर्थ बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण घेऊया भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला 13 आणि 14 हे 2 श्लोक. अगोदर श्लोक घेऊया आणि मग आपण त्याचा थोडासा अर्थही बघूया. 13वा श्लोक घेते मी. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. संन्यस्यास्ते सुखं वशी. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि. नवद्वारे पुरे देहि. नैव कुर्वन्न कारयन्. नैव कुर्वन्न कारयन्. नवद्वारे पुरे देहि. नैव कुर्वन्न कारयन्. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि. नैव कुर्वन्न कारयन्. पुढचा श्लोक घेऊया आपण. न कर्तृत्वं न कर्माणि. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्मफलसंयोगं. न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. खूप घाई व्हायला लागले असं वाटते म्हणून थोडीशी हळूहळू घेते. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. दोन्ही श्लोक पुन्हा एकदा घेते. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि. नैव कुर्वन्न कारयन्. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. 13 आणि 14 हे 2 श्लोक घेतलेत आपण. त्याचा थोडासा अर्थही बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कर्मसंन्यास योग आहे हा अध्याय. आणि कर्म आणि कर्माचा संन्यास कसा करायचा हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत या अध्यायामध्ये. आणि तेच सांगता भगवान श्रीकृष्ण पुढं सांगतात की जो ज्ञानी मनुष्य असतो तो जे हे सगळे कर्म करतो रोजचे कर्म, तर तो काय म्हणतो, हे प्रकृती करते, हे मी नाही करत. कारण शरीर असतं, ते शरीर त्याचं काम करत असतं, म्हणून तो कधी स्वतःला करता समजत नाही. असे भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये याचा अर्थ समजावून सांगत आहेत की जो पण ज्ञानी मनुष्य आहे तो कोणतंही कर्म केलं तरी तो मी केलं असं म्हणत नाही, किंवा त्या कर्माचा कर्ता मी आहे असं पण तो म्हणत नाही. कारण तो ज्ञानी पुरुष जो असतो तो त्या सगळ्या कर्मांच्या परे जाऊन भगवंतापर्यंत पोचलेला असतो. आणि मग तो भगवंतापर्यंत पोचल्यानंतर तो मागं वळून बघत नसतो की मागं काय चाललं आहे. तो म्हणतो हे जे चाललं आहे ते सगळं प्रकृती नियमानुसार चाललं आहे असं तो म्हणत असतो. तसंच नवद्वारे पुरे देही, म्हणजे हे देह जे आहे याला आपल्या 9 द्वारं आहेत. 9 द्वारे पुरे देही. 9 द्वारं म्हणजे कोणते? 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 तोंड, हे झाली 5, 2 कान, हे झाली 7, आणि उदद्वार आणि जननेंद्रिय असे 9 आपले 9 द्वारं असे शरीराचे सांगितलेले आहेत. तर तो काय म्हणतो की हे जे आहेत 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. हे जे 9 द्वारं आहेत ते त्यांचं कार्य करत आहेत, त्याच्यात मी काहीच करत नाही असं तो म्हणतो ज्ञानी पुरुष. तसंच कर्म जे करायचं आहे तर ते कर्म तो काय करतो, तो भगवंताचरणी अर्पण करतो. म्हणजे
कृष्णार्पण ह्या भावनेने कोणताही तो कर्म करतो. आणि जो मनुष्य कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे भगवंतापर्यंत पोहोचते, असं भगवान श्रीकृष्ण ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आपण 2 श्लोकांचा अर्थ बघितला, सविस्तर नाही बघितला पण थोडक्यात बघितला. आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी याचा सविस्तर अर्थ बघूया. व्हिडिओ मोठा न होऊ देता. आणि आतापर्यंत आपण व्हिडिओ इथंपर्यंत येऊन बघितलात त्याच्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.